हाय हॅलो नमस्कार. या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण हुक कशी लावायची, ब्लाऊज शिवता येतो पण हुकच लावता येत नाही असं बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमधून ब्लाऊजला हुका कशा लावायच्यात ते बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बघा, पुढचं दोन्ही पार्ट्स सारखे जोडून घेतले आहे, दोन्ही बाजू सारख्या करून घेतले आहे. त्यानंतर दोन दोन इंचावर खडूने लाईन करून घेतली आहे. मग तुम्ही टेप ठेवून 2-2 इंच म्हणजे 2, 4, 6, 8 अशा याच्यावर खुणा करून घेऊ शकता. अगोदर दोन्ही पार्ट सारखे लावून बघायचे आणि त्यानंतर चॉकने मार्क करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपण इथं हुक अटकवायला तयार करणार आहोत. तर बघा, दाब खाली ठेवायचा आहे. पूर्ण हळूहळू जिथं मार्किंग केली त्याच्या व्हीच्या आकारावरती टेप घ्यायची आहे. त्यानंतर सरळ जिथं आपल्याला खाली घ्यायचं तिथं दाब खाली ठेवायचा आणि सरळ पुन्हा शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे आपण 5 हुक अटकवायला तयार करणार आहोत. तर 5 व्ही आकार तयार करायचे आहेत. तर प्लीज चॅनलला जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पोहोचेल. तर आपण असे 5 व्ही आकार तयार करून घ्यायचे आहे. तर हुक लावायचं एवढं सोपं आहे, पण काही काही बायकांना हुक लावता येत नाही. मी भरपूर वेळेस बघितलं आहे की हुक एक जरी निसटले तरी पुन्हा टेलरकडं हुका लावायला यायचं. तर एवढं सोपं आहे की आपण घरच्या घरी हुक लावू शकतो. आणि ज्या महिला शिकत असाल त्यांना ब्लाऊज शिवता येतो, पण हुकाचा आजपर्यंत कोणी व्हिडिओ बनवला नाही की ब्लाऊजला हुका कशा लावायच्या. तर तुम्ही व्हिडिओमधून शिकू शकतात. मी अतिशय हळूहळू वारा आणि स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. अशा प्रकारे आपण 5 व्ही आकार तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही बटनाचं पण असंच करू शकता. बटन अटकवायचं एका साईडला आणि बटनचं हे पण व्ही आकार तयार करूनच त्याला 5 होल करू शकता. आता आपण इथं हुकाचं केलं आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अगोदर ब्लाऊज पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे, नंतरच व्ही आकार करायचा आहे. तर व्ही आकार बनवायला 2.5 आणि 2चं कापड घ्यायचं आहे आणि त्यात दोन्ही याच्यामध्ये तयार होते. तर मी असं सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे. हुक पट्टी आहे पट्टी कशी बनवायची. बघा, झालं आता आकार तयार करून झाले. तिथं थोडीशी परत डबल शिलाई करायची, कारण ब्लाऊज तिथंच शिलाई जास्त निघते. आणि टीप एकदम सगळ्यात कमी नंबरवर घ्यायची आहे, जेणेकरून आपली हुक पट्टी लवकर खराब होणार नाही. बघा, आपली व्ही पट्टी तयार झाली आहे. आता आपण दुसऱ्या साईडला हुक लावून घ्यायचे आहेत. हे बघा, 5 हुक घ्यायचे आहेत आणि त्या बाजूला लावायचे आहे. आता आपण हात शिलाईची सुई घ्यायची आहे आणि 4 पदरी दोरा करायचा आहे. आता पहिल्यांदा सिंगल, त्यानंतर डबल, कारण जेणेकरून आपल्या हुका लवकर निघत नाही. या ठिकाणी मी 4 पदरे डबल दोरा होऊन 4 पदरे 4 हे झाले आहे. त्यावर मागे गाठ मारून घेतली आहे. अशा केल्याने जास्त हे मारावं नाही लागत आणि हुक पण एकदम टाईट बसते. मागं एकदम गाठण देऊन घ्यायची आहे. थोडा जर व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेशन महत्त्वाची वाटली तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, मी पूर्ण गाठण दिले आहे. 4 पदरी धागा केला आहे, हात शिलाईची सुई घेतली आहे. आपल्याला आता हुक पट्टी लावायची आहे, म्हणजे त्या साईडला हुका लावायच्या आहे.
मी हुक कोहिनूरचे वापरतात, तुम्ही कोणत्या वापरता तर ते नक्की कमेंटमधून सांगा. हुक एकदम नवीन पाहिजे, गंजलेलं नाही पाहिजे, जेणेकरून खराब होत नाही. बघा हुक घेतली आहे, जिथं आपण मार्क केलं आहे ना, दोन्ही साईडने मार्क करून घेतलं होतं तिथं आता हुक लावून घ्यायची. हुक घ्यायची आहे एका हातामध्ये, दुसऱ्या हातामध्ये आपण ज्या सुईला धागा घातला आहे ती सुई घ्यायची आहे. बघा अंगठ्याने हुक दाबून घ्यायची आहे. आता जे हुकचे 2 टोकं आहे पहिले, त्याला 1 2 3 असे 3 हे मारून घ्यायचे आहे. एक टाकून घ्यायचा, दुसरा तिसरा, असे दोन्ही बाजूने 3 याच्यावर मारून घ्यायचे आहे टाके. एक 2 3 1 2 3 आणि एक अंगठ्याने आपल्याला जी हुक आहे ती दाबून ठेवायची आहे, कारण हुक मागं पुढं होतात ना, म्हणजे पट्टीच्या बाहेर जातात, तर दाबून ठेवल्यामुळे हुक जागेवर राहते. अशा प्रकारे दोन्ही साईडला 3 वेळेस मी धाग्याने पॅक करून घेतले आहे. त्यानंतर मिडल साईडला 1 2 3 याच्यावरती मी पॅक करून घेतले आहे, म्हणजे इकडून 3 तिकडून, दोन्ही होलमध्ये 3 आणि मिडलला 3, म्हणजे 9 वेळेस मी शिलाईने पॅक केले आहे. त्यानंतर आपल्या सेंटरला पण 3 वेळेस करून घ्यायचे आहे पॅक करून. असं केल्याने आपले पूर्ण हुक पॅक, ब्लाऊज खराब होईल पण हुक निघत नाही. 3 वेळेस झाल्यानंतर आपण तिथं एक पॅक गाठ मारून घ्यायची आहे. शक्यतो ब्लाऊजला हुकाच लावायच्या, कारण बटनाने ब्लाऊज लवकर खराब होतात. पण भरपूर बायका आहेत का त्या ब्लाऊजला बटणं लावतात. आणि तिथं 3 वेळेस 12 वेळेस आपण हात तिथून हे केलेलं आहे, पॅक केलेलं आहे. म्हणजे या बाजूने 3, त्या बाजूने 3, मिडल साईडला 3 आणि सेंटरला 3. पूर्ण हुक पॅक करून घ्यायचे वरचे, आणि लास्ट नंबरचे हुक जास्त पॅक करायचे आहे, त्यांच्यावरच जास्त प्रेशर असतं. आणि तिथे एक गाठ देऊन घ्यायची आहे, म्हणजे हुक पॅक करून घ्यायचे आहे. नेक्स्ट आपण दुसऱ्या हुकाला सुरुवात करणार आहे. अशा प्रकारे पूर्ण हुक लावून घेतले आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि बघा आपण हुका लावला तर ब्लाऊजला एकदम करेक्ट आले, मागं पुढं थोडेही झाले नाही. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की